होत आहे आणि पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ असेल आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत रेवनाथ. पहिला चेंडू, क्या बात आहे, अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय. अपिश अँड पनिश, स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर, चौकार. तर आयवा झेल साठी देखील प्रेक्षक वर्गांसाठी सुवर्ण संधी असेल. या मॅच साठी नक्कीच आयवा झेल साठी शक्ती पाटील यांच्याकडे तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नक्कीच प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. षटकाराला झेल मध्ये कन्वर्ट करा आणि 500 रुपयांचं पारितोषिक मिळवा. शक्ती पाटील साहेबांनी आपला ATM ऑन केला या संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. धावसंख्या आहे 4. फुलटॉस चेंडू होता. बॅटच्या आतली कडा आहे. असं वाटतंय की स्टंपला हा चेंडू लागला होता परंतु बेल्स पडली नाहीये. नक्कीच डोक्यावरती हात आहे संघनायकाचा आणि विकेट कीपर देखील पाहतच राहिलाय की बेल्स का पडली नाहीये. मिळते एक धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. 12 40+ चे संघ आपण पाहणार आहोत. काल आपण 4 संघ पाहिले, आज देखील 4 संघ. नेवाली 40+ या टीमला विनंती असेल आपण कुठेच जाऊ नका. यापुढील सामना तुमचा असेल. बॅकपूलला जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, चौकार येतोय. फलंदाज राम पाटीलच्या बॅटमधून. पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे SP ग्रुप चषकामध्ये. डे नाईट फॉर्मॅट आहे. आजचा हा दुसरा दिवस आहे आणि हा दुसरा सामना सुरू आहे. यानंतर विनिंग हा सामना असेल. डान्सिंग डाऊन द विकेट, इनफिल्डच्या वरून स्क्वेअर लेग च्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर, चौकार येतोय राम पाटीलच्या बॅटमधून. हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. सो मच. धावसंख्या आहे 13. फ्लाइंग स्टार्ट केलंय. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे राम पाटीलने. क्या बात है, गॅप शॉट सिलेक्शन, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, सलगचा आलाय हा तिसरा चौकार राम पाटीलच्या बॅटमधून. राम पाटील ऑन फायर आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती स्वर्गीय अविदादा 11, मांगरोळ 40+ या संघाची बिनबाद 17. नरेश गायकर येत आहेत नवीन गोलंदाज. कमबॅक करावं लागेल कारण की पहिल्या षटकामध्ये 17 धावा बनवल्यात मांगरोळ 40+ या संघाने. होम ग्राउंड आहे त्यामुळे ॲडव्हान्टेज आहे मांगरोळ 40+ या संघाला. यजमान विपक्ष पाहुणे हा सामना सुरू आहे. नरेश अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार येतोय. फलंदाज रेवनाथ भोईरच्या बॅटमधून.
मंगरुळ संघाला सपोर्ट करण्यासाठी प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. मंगरुळ आणि वसार शॉर्टम पूल केलाय, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार रेवनाथच्या बॅटमधून. सो मच. धावसंख्या आहे 25. रेवनाथ भोईर आणि राम पाटीलने फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय, स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे. काल आपण पाहिलं लो स्कोरिंग सामने, धावा येत नव्हत्या, परंतु आज पहिल्या मॅच मध्ये 66 धावा बनवल्या आणि याही सामन्यामध्ये सुरुवात खूप चांगली करून दिली आहे. किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि बाईटच्या स्वरूपात हा मिळतो नशिबाचा चौकार मंगरुळ 40+ संघाला. सो मच. किस्मत भी बहादुरों की साथ देती है आणि चौकार येतो नशिबाचा. बॅट आणि चेंडूचा संपर्क नव्हता. विकेट किपर बीट झाले, बॅट्समन देखील बीट झाले होते. पुन्हा एकदा ऑनसाइडला शॉट अंपूल केलाय. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मधून येतील, चेंडूवरती उचलतील, फेकतील, तोपर्यंत मिळतात या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 31. क्या बात आहे. हा सामना जर स्वर्गीय अभिदादा 11 मंगरुळ 40+ संघाने जिंकला तर आदरणीय राकेश पाटील, स्वर्गीय निशांत 11 मंगरुळ टीमचे संघनायक राकेश दादा पाटील यांच्याकडून मेजवानी असेल मंगरुळ 40+ संघाला. क्या बात आहे. धावसंख्या आहे 31. दमदार सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. होम ग्राउंड आहे त्यामुळे ऍडव्हान्टेज आहे. नरेश पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आणि यस, फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला धक्का. रेवनाथ भोईर बॅक टू द पवेलियन. मॅच 2 षटकांमध्ये 31 धाव बनवलेत मंगरुळ 40+ या संघाने. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिला 66 धाव बनवल्या होत्या. नेवाली संघाने त्या धावा डिफेंड केल्या. क्या बात आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कव्हर पॉइंटला 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 32. मोहन फुलोरे येत आहेत, नवीन गोलंदाज. न्यू बॅट्समन रोशन पाटील आहेत. रोशन पाटील आणि राम पाटील ही जोडी आपण पाहतोय. सुरुवात तर दमदार केली आहे या सामन्यामध्ये मंगरुळ 40+ या संघाने. कारण की वसार A 40+ हा संघ एक बलाढ्य संघ आहे.
भरपूर अनुभव आहे, सातत्याने त्याला आपण गेले कित्येक वर्ष पाहतोय खेळताना आणि त्या संघासमोर एक जास्तीत जास्त टार्गेट सेट करावे लागेल. त्या अनुषंगाने सुरुवात चांगली केली. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव पूर्ण होईल का? धावबाची संधी, विकेट डोक्यामध्ये, फलंदाज झाले, बाद लागतोय. अजून एक धक्का, फलंदाज रोशन पाटील बॅक टू द पवेलियन. मांगरुल 40+ संघाने बॅटिंग करण्यासाठी डॉक्टर ज्ञानदेव पाटील येत आहेत. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती. खूप चांगला फिटनेस आहे, कारण की स्वतः डॉक्टर आहेत, त्यांना माहिती आहे. यावेळेस ऑन साइडला लॉफ केलाय, इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मांगरुळ गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 39. पहिल्या चेंडूवरती खूप जोराने इंजेक्शन टोचलाय मित्र म्हणेन, कारण की गोलंदाज मोहन फुलोरेवरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. बॅकपुल स्क्वेअर कट, फटका चांगला आहे. चौफेर फटकेबाजी मिस्टर 360, कारण की पहिला चेंडू आपण पाहिला स्क्वेअर लेगच्या वरून षटकार आणि या चेंडूवरती नजाकत आपण पाहिली. पहिल्या चेंडूवरती ताकद आणि या चेंडूवरती नजाकत. धावसंख्या आहे 40. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे आणि तिसऱ्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न फसला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. येथे हा डॉट बॉल. राम पाटील, ज्या राम पाटीलने सलग 3 चौकार लगावले होते, तोच राम पाटील आपण पाहतोय. स्ट्राईक इनला आहे. धावसंख्या 40. जास्त वेळ घेत आहे, विनंती असेल वसार संघ. फुल टॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहेत, अप्रतिमा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. राम पाटील बॅक टू द पवेलियन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40. मांगरुल 40+ या टीमचे कोच आहेत, मेंटॉर आहेत राकेश पाटील. नक्कीच त्यांना देखील आज इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी, सर्व नियोजन असेल. एकूण 40 रेग्युलर संघ आपण पाहतोय आणि त्या 40 रेग्युलर संघाचं नियोजन केलेलं आहे राकेश पाटील यांनी. या दरम्यान आगमन होत आहे आपल्या व्यासपीठावरती मान्यवरांचं. शनीदादा पाटील आणि
मनोहरजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मिस्टामिंग स्ट्रोक आहे, जवळ क्षेत्ररक्षक आहेत, मिळते फक्त एकच धाव. शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण, धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 41 41 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅट्समन धनाजी आलाय. धनाजी आणि डॉक्टर ज्ञानदेव पाटील ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाज राजेश, क्या बात आहे, बॅकफुल जाऊन अप्पर कट आठवण करून दिले वीरेंद्र सेवकची. चेंडू ट्रॅव्हल होतो पॉइंटच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मिळतील चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये सुरुवात खूप चांगली केली होती मांगरुळ 40+ या संघाने. त्यानंतर आपण पाहतोय संघर्ष करतोय मांगरुळ 40+ संघ. धावसंख्या आहे 43. पहिल्या 2 षटकांमध्ये 31 धावा बनवल्या होत्या. राजेश के या नावाने सुपरिचित आहेत. ऑन साइडला शॉर्ट ऑन बॉल केला, डीप मध्ये फिल्डर आहेत. चेस भरपूर मोठी आहे. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु मिळतील या चेंडूवरती फक्त आणि फक्त 2च धावा. धावसंख्या आहे 45. 45 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 45 लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे 3 बाद. 45 ही धावसंख्या आहे. धनाजी स्ट्राइक इनला आहेत. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते एकच धावे चेंडूवरती. धावसंख्या 46. 46. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या शेवटच्या षटकामधील. पहिल्या फेरीमधील हा दुसरा सामना सुरू आहे 40+चा. त्यामध्ये जिंकणारा संघ फाईट करेल नेवाली 40+ या संघासमोर या पुढीलच्या सामन्यामध्ये आणि तो सामना 3 षटकांचा असेल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न केला होता. भरपूर शफल झाले होते आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 46. शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल डॉक्टर ज्ञानदेव पाटील यांचा. राईट राऊंड विकेट. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली. फुल टॉस आहे, मोठे फटकेमध्ये कन्वर्ट करू शकला नाही. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि धावबाची संधी. फलंदाज झालाय बाद आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 47 आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलंय या सामन्यामध्ये. स्वर्गीय अभिदादा 11 मांगरुळ 40+ या संघाने मातोश्री गुंजाई फाउंडेशन आई गावदेवी वसार ए 40+ या संघासमोर 24 चेंडू आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलंय. मास्टर फिल्डिंग लावून घ्यायची आहे विनंती असेल मांगरुळ या संघाला. मांगरुळ आणि सामना सुरू आहे तो म्हणजेच वसार. या 2 टीम मध्ये 47 धाव बनवल्यात आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये
एक चांगली धावसंख्या बनवली आहे मांगरूळ 40+ या संघाने. 12.00च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील प्रति षटकामागे. आणि जेव्हा खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ पालेगाव, एक स्टायलिश समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. एक्सक्लूसिव माझ्या रोशन संते जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं त्याचबरोबर मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. SP ग्रुप चषक 2024 पर्व मित्रांनो आपण एन्जॉय करतोय. सायनाथ दादा पाटील फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि टेनक्रिक या वाहिनीद्वारे देखील अनेक सारे प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून सामने एन्जॉय करतात. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सध्या तरी 40+ सामने सुरू आहेत आणि 40+चा दुसरा मॅच आपण एन्जॉय करतोय. स्वर्गीय अभिदादा 11 मांगरूळ संघ आणि त्यांना फाईट करतोय मातोश्री गुंजाई फाउंडेशन आई गावदेवी क्रिकेट संघ वसार. ए संघ 40+ त्यांना फाईट करत असताना आणि 48 धाब्याचं टार्गेट घेऊन सलामी जोडी सोनू वायले ऑन स्ट्राईक आणि विश्वास फुलोरे. पहिला चेंडू बॅकफुट वरती गेले, जागा बनवली आहे स्ट्रोक साठी आणि बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आक्रमक सुरुवात, पहिल्या बॉलवरती चौकार. टू द ग्राउंड धनाजी गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खातं खुलं गेलं चौकारानं बॅट्समॅन सोनू यांनी. अजून एक वन्स अगेन दुसऱ्यांदा तोच गोलंदाज तोच बॅट्समॅन आणि तोच फटका पाठवलाय बॉलला पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार. पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न आणि ही दमदार सुरुवात आपल्या टीमला देत असताना फलंदाज सोनू वायले आपल्याला पाहायला मिळतात. लगातारचे 2 चौकार आणि टीमची टोटल पोहोचली आहे 8 ही आकड्यावरती. 12.00 ची सरासरी मेंटेन ठेवायची आहे सामना जिंकण्यासाठी आणि ते मात्र 2 चेंडू 8 धाबा बनल्या गेल्यात राऊंड द विकेट. अजूनही पुन्हा एकदा फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचतील का पाहायचा आहे. प्रयत्न सुरू आहेत परंतु बॉल जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार हॅट्रिक सोनू वायलेच्या बॅटमधनं तिसरा चौकार. आणि इथून लगातार 3 चौकार आलेत. धावसंख्येला पूर्णपणे वेग देत असताना पहिल्या षटकामध्ये फलंदाज सोनू वायले आणि धावसंख्या पोहोचली 12 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट नेत आहेत गोलंदाज धनाजी पुन्हा एकदा आणि यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न खेळाडू उपस्थित. इथे मात्र 4थ्या बॉलवरती ही सिंगल आली आहे आणि एकूण धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. खूप चांगली सुरुवात फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला करून देत असताना सोनू वायले आणि त्यांच्या समवेत फलंदाज विश्वास पाहायला मिळतात. अद्याप षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पॉवर प्ले सुरू आहे. 2 खेळाडू तुम्हाला तिसऱ्याच घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतात. ऍडव्हान्टेज जरूर आहे आणि त्याचा फायदा आता सोनू यांनी जरूर घेतलाय परंतु विश्वास आता स्ट्राईक एंडला असतील. यावेळी फटका चांगला बॅकफुट वरती गेले ताकदीचा योग्य तो वापर परंतु फटका फसतोय आणि ते मात्र टिपलाय झेल. फलंदाज होत आहे बाद. विश्वास बॅक टू द डगआउट. पहिला धक्का वसा टीमला.
होते आणि चेंडू थोडासा स्लो आला होता. तदनंतर आपण पाहिलं थोडासा बॅटच्या वरच्या हिस्साला हा चेंडू मिडल झाला आणि तदनंतर खेळाडू उपस्थित होते स्क्वेअर लेग रिजनला. एक खूप चांगला झेल टिपला जातोय. फलंदाज होतोय बाद. विश्वास बॅक टू द डगआउट. 13 या धावसंख्येवरती पहिला धक्का वसा टीमला आपल्याला पाहायला मिळतो आणि नवीन फलंदाज मोहन फुलोरे कमबॅक करण्याचा प्रयत्न. अंतिम मुवमेंट मध्ये अंतिम 2 चेंडू मध्ये 5व्या बॉलवरती सफलता मिळाली आहे धनाजी यांना. अंतिम बॉल शिल्लक. यावेळेस समोर खेळता फटका चांगला पॉवर पे सुरू आहे आणि चेंडू 2 खेळाडूंच्या मधून जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम बॉल वरती देखील आलाय चौकार. ओव्हरची रामोजी पाटील साहेबांचं देखील आगमन झाले आणि त्यांचं देखील एसपी ग्रुप चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. टीम मीटिंग कॉल करायची नाहीये, लक्ष असू द्या. स्वर्गीय अविदादा 11 मांगरूळ संघ 2 षटके ज्यावेळेस कंप्लीट होतील त्यावेळेस ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपल्याला अवधी दिला जाईल. त्यामुळे पंच देखील आपल्याला सक्त ताकीद देत आहेत तर त्या सूचनांचं आपण पालन करायचं आहे. मांगरूळ संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा स्कोरबोर्ड वरती. एक गडी जरी गमावला आपण पाहिलं अक्षय संघ वसा टीमला तर देखील फारसा फरक पडला नाहीये कारण धावगती त्यांची चांगली पाहायला मिळते. 12.00 ची सरासरी मेंटेन ठेवायची होती परंतु पहिल्या षटकामध्ये सोनूनं 3 चौकार दाखवले. अंतिम बॉलचा सामना केला फलंदाज मोहन फुलोरे यांनी. अंतिम बॉलवरती चौकार आला आणि आता धावसंख्या 17 वरती पोहोचली आहे. इक्वेशन 48 धावेची गरज होती मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 31 धावेची गरज. चंद्रकांत येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. पावरपेटी की समाप्त. आता 5 खेळाडू तुम्हाला बाउंड्री लाईन लगेच पाहायला मिळतील. मिड विकेट त्यानंतर आपण पाहिलं काऊ कॉर्नर रिजनला एक खेळाडू, त्यानंतर वाईड इस्ट लॉंग ऑनला एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हरला लगभग कव्हरच्या दिशेला एक खेळाडू ठेवण्यात आलाय. वाटते की सोनू वायले नक्कीच डगआउट मधून सेट होऊन आलेत कारण की प्रॉपरली त्याच्या बॅट मध्ये स्ट्रोक येत आहेत, ग्राउंड स्ट्रोक खेळत आहेत. चौकार आलेत, 4 चौकार त्याच्या बॅट मध्ये येत आहेत आणि धावसंख्येला या ठिकाणी आपण पाहिलं वेग देत असताना या चौकाराबरोबर टीमची धावसंख्या पोहोचली 21 या आकड्यावरती. समीकरण आता थोडंसं सोपं चालेल. 17 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. विजयासाठी 27 धावेची गरज. ही मॅच आता बॅलन्स झाली. चंद्रकांत तयार ओव्हर द विकेट. सुरुवातीला पुढे आल्यानंतर बॅकफूट वरती गेले आणि फटका खेळायचा होता स्क्वेअर लेगला परंतु कनेक्शन बनत नाहीये. पडल्यानंतर चेंडू नक्की थोडासा डीप देखील राहिला. अजिबात संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. 16 चेंडू विजयासाठी 27 धावेची गरज. सामन्यामध्ये नक्कीच जर कमबॅक करायचं असेल मांगरूळ टीमला तर इथून सोनू वायले यांची विकेट फार महत्वाची असेल. तयार पुन्हा एकदा गोलंदाज चंद्रकांत ओव्हर द विकेट न. स्ट्राईक केला फलंदाज सोनू वायले. आताचा चेंडू डॉट आलाय. यावेळेस देखील फटका खेळायचा होता पॉइंटच्या दिशेला. बॅटची कडा घेऊन चेंडू मागे जातोय
आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू उपस्थित होते. इथून मात्र सिंगल आली आहे. चांगलं कमबॅक आपल्या टीमसाठी करत असताना गोलंदाज चंद्रकांत आणि कमबॅकची गरज आहे. डॉट चेंडू किंवा विकेट, तुम्हाला या दोन्ही गोष्टींमध्ये एक गोष्ट करणं फार महत्वाचं आहे. विकेट आली नाही तर डॉट चेंडू येणं देखील तितकंच महत्वाचं असेल. आणि धावसंख्या पोहोचली आहे सिंगल बरोबर 22 आकड्यावरती. शपलोन खेळण्याचा प्रयत्न, अजून एक चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी, कुठल्या स्पॉट वरती पडल्यानंतर चेंडू थोडासा डीप राहिला, टेक ऑफ झाला, फलंदाजाला बीट केलं, डॉट बॉल. 26 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. या षटकातील एक चेंडू अक्षय शिल्लक असेल. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर आता लगातार डॉट बॉल येत आहेत. व्हेरी गुड कमबॅक. थोडासा ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेळून काढतायत. वाईट स्ट्रॉंगला खेळाडू उपस्थित, फेकी येते आणि थोडीशी खराब पैकी पाहायला मिळते. बॅकअप साठी देखील खेळाडू चुकीच्या ठिकाणी उभे होते आणि बॅकअप देखील चांगलं मिळत नाहीये. इथे मात्र एक धाव होती, जिथे 2 धावा मिळाल्या. षटक होत आहेत कंप्लीट 2 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती अक्षय आम्हाला माहिती देत असताना 24 वरती पोहोचलाय संघ वसार. आणि आता टीमला गरज आहे अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे. 12 चेंडू विजयासाठी 24 धावेची गरज असेल. थँक्यू सो मच. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल ग्राम विकास अधिकारी आदरणीय पडवल साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय माया जाधव साहेबांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि अमित जाधव साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे SP ग्रुप चषकामध्ये. मध्ये आपण पाहतोय सामना भरपूर चांगला रंगेल अशी अपेक्षा आपण जरूर बाळगूया. आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत राम पाटील. थोडस स्पीडअप करून आपण खेळायचं आहे मंगळूर संघ. या सूचना असतील. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, त्याचबरोबर लॉंग ऑफ आणि एक खेळाडू आपण स्वीपर कव्हर लगत जवळ पाहतोय. राम पाटील तयार. 12 चेंडू 24 ची गरज. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची असेल, आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. रविदादा पाटील जे सरपंच समजे मंगळूरचे आणि विकेट हॅट्रिक साठी त्यांच्याकडनं राम पाटील यांना तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिला चेंडू आपण व्हाईट पाहिला, अतिरिक्त धाव मिळाली, समीकरण बदललं, 23 धावेची गरज आहे. आणि पुन्हा एकदा तोच चेंडू पाहायला मिळतोय, व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. या एक्स्ट्रा धावा कुठेतरी नक्कीच मंगळूर संघाला महागात पडतील या सामन्यामध्ये. ज्याचा फायदा मिळतो तो म्हणजेच आपण पाहिलं खास करून वसार या टीमला. तर समीकरण आता चेंज होत चाललंय. 22 धावेची गरज येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. सेट बॅट्समॅन सोनू वाईल ऑन स्ट्राईक. आणि आताचा चेंडू चांगला आहे, यॉर्करचा प्रयास केला, प्रॉपर कनेक्शन नाहीये, समोर लॉफ करायचं होतं फटक्याला आणि इथून डॉट बॉल आलाय. 11 चेंडू, समीकरण 22 धावेची गरज या मॅच मध्ये. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघामध्ये खूप चांगला नक्कीच कॉन्टेस्ट पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट, फुलटॉस चेंडू, यावेळेस मात्र खेळाडू पोहोचील, झेल टिपली जातीये आणि फलंदाज होतो या ठिकाणी बाज. सोनू वाईल बॅक टू द डगआउट. ज्या विकेटची गरज होती आपण पाहिले नक्कीच मंगळूर टीमला आणि ती विकेट या ठिकाणी कॅरी झाली आहे. आणि लागला हा दुसरा धक्का तो वसार A40+ टीमला. चला नक्कीच बिमर साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय, बॅट्समॅन रिव्ह्यू असेल आणि पंच नक्कीच सूचना करतायत. रमेश म्हात्रे सर तिसऱ्या पंच या ठिकाणी येतील आणि पाहणी करतील.
टेनक्रिक या वाहिनीद्वारे आपण स्पर्धा कव्हर करतोय. फेअर डिलिव्हरी आहे, नो बॉल नाहीये. चला आणि फलंदाज होतो या ठिकाणी बाद. सोनू वायले बॅक टू द डगआउट. मी म्हटलं होतं अक्षय या विकेटची फार गरज होती आणि ती विकेट आता आली आहे आणि मॅच रंगतदार स्थितीला पाहायला मिळते. विकेटचं पतन डीजे. गायकर 10 चेंडू विजयासाठी 22 धावेची गरज आणि एक्स्ट्रा धावा थांबत नाहीयेत. 3 धावा नक्कीच या षटकामध्ये एक्स्ट्रा आले आहेत. राम पाटील यांच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकली आहे 27 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट तयार. यावेळेचा चेंडू चांगला आहे. येस, गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर वेगाने येतोय. आडव्या बाटनं खेळायचा प्रयत्न केला नरेश गायकर यांनी, संपर्क नाहीये. डॉट बॉल. 9 चेंडू विजयासाठी गरज असेल 21 धावेची. खूप चांगली नक्कीच गोलंदाजी जरूर होते. थोडेसे वाईट चेंडू जरूर आले परंतु डॉट देखील येत आहेत. आणि यावेळेस फटका चांगला आहे. प्रॉपर कनेक्शन, स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिगिट षटकार. सोमा डीजे हा षटकार आलाय आणि आता षटकारांना मॅच पूर्णपणे वळवली आहे. ती मातोश्री गुंजाई फाउंडेशन गावदी वसारे 40+ या टीमच्या बाजूला ही मॅच वळत असताना फुटवर्कचा वापर करतात. डान्सिंग डाऊन द विकेट. समोर खेळलेत. लॉंग ऑफचा खेळाडू आलाय. जजमेंट मिळत नाहीये. थोडीशी घाई होतीये आणि ते 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. जेवढं कमावलं होतं 1 शॉट असेल आणि एकच रन 1 धाव या ठिकाणी मिळेल. जेवढं काही कमावलं होतं आपण पाहिलं नक्कीच या ओव्हरमध्ये. जरी वाईड बॉल आले, विकेट देखील आली होती, डॉट देखील आले होते परंतु एका चेंडूवरती 6 धावा आल्या. त्यानंतर आता ही सिंगल आणि टोटल धावा धावफलकावरती 34. 34 धावा धावफलकावरती विजयाचं समीकरण सोपं होत चाललंय. 14 धावेची गरज. 7 बॉल 14ची गरज आणि व्हाईट बॉल. पुन्हा एकदा खराब लाईन पाहायला मिळते. एक्स्ट्रा धावा मिळत आहेत. आउटसाइड ऑफ स्टंप पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. 13 धावेची गरज 7 चेंडू मध्ये. ओव्हर द विकेट ना अंतिम बॉल. फुलटॉस चेंडू लॉफ केलाय. पुन्हा एकदा खेळाडू उपस्थित आणि झेल जरूर टिपला जातो. अंतिम बॉल वरती विकेट आली आहे. सामना अजूनही संपला नाहीये. या सामन्यामध्ये रस रंगत तुम्हाला जरूर पाहायला मिळेल कारण की आता 6 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 13 धावेची गरज. डीजे. हारताना पाहिलंय. हारणाऱ्या संघांना मी नक्की जिंकताना पाहिलंय कारण की क्रिकेटमध्ये कधीही काय घडू शकतं. कारण की आता आपण पाहिलं एक षटकार आला, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि विकेट आणि डॉट हे चेंडू हा चेंडू एक येणं फार महत्वाचं होतं. खास करून आपण पाहिलं मांगरूळ टीम साठी देखील 6 चेंडू 13ची गरज आहे. आता मॅच कशा प्रकारे पाहायला मिळेल. सामन्यामध्ये रंगत जरूर निर्माण झाली. अंतिम गोलंदाज रोशन पाटील आणि नवीन फलंदाज येतात भरत फुलोरे. 6 चेंडू 13ची गरज. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रुको जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है.
आणि ती वेळ आता कोणाची बजलेल या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, मांगरोळ की वसार ए संघाची. सामना भरपूर चांगला रंगलाय. विकेट साठी नक्कीच रविदादा पाटील यांच्याकडे तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोलंदाज तयार. पहिला बॉल बॅकफुट वरती गेले, शपथ झाले, फटका चांगला आहे, प्रॉपर कनेक्शन जरूर नव्हतं परंतु मागे खेळाडू पोहोचू शकत नाहीये आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. आपण पाहिलं कोणत्या प्रकारचा दबाव स्वतःवरती घेतला नाहीये बॅट्समॅन मोहन फुलोरे यांनी. आणि आता 5 चेंडू विजयासाठी 9 धावेची गरज. पाच चेंडू 9ची गरज. आपण पाहतोय मॅच अजूनही संपला नाहीये. जर 2 चेंडू डॉट येतात किंवा 2 चेंडू मध्ये सिंगल जरी आले तर देखील मॅच अद्यापही आपण बॅलन्स पद्धतीने पाहू शकतो. परंतु एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये नक्कीच शिरकाव करू शकेल तो मातोश्री गुंजाई फाउंडेशन गावदे वसारे संघ. चांगला चेंडू, क्या बात आहे. या चेंडूची गरज आहे. किती पडल्यानंतर टर्न झाला चेंडू पाहिला पण आतमध्ये आला. फलंदाज पूर्णपणे पाहत राहिले, बीट झाले. डॉट बॉलची समाप्ती. 4 चेंडू 9 धावेची गरज. अजून एक चांगला चेंडू. मी अगोदरच म्हटलं क्रिकेट आहे मित्रांनो, कधी काय होऊ शकेल सांगता येत नाहीये. पहिल्या बॉलवरती चौकार आणि आता लगातारचे 2 चेंडू डॉट आलेत. अर्थातच हार मंजूर नाहीये स्वर्गीय अविदादा 11 मांगरोळ टीमला. आणि दुसऱ्या बाजूला प्रयत्न देखील सुरू आहेत विजयासाठी ते वसारे संघाचे. चांगला चेंडू यावेळेस मध्ये टॉस होतोय आणि क्रॉसिंग नाहीये सांगत असताना आणि डॉट बॉलची समाप्ती. क्या बात आहे. एकदा जरा जोरदार आल्या. गोलंदाज रोशन पाटील यांच्यासाठी सामना खेचून काढलाय. विजयासाठी 2 चेंडू आणि आता 9 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 9 धावा इथे आता बनवाव्याच लागतील. अजून 2 चेंडू जर डॉट आले तर योग्य ते पारदर्शक असेल आणि अजून एक चेंडू डॉट आला. क्या बात आहे. आणि सामना आपल्या बाजूला झुकवलाय स्वर्गीय अविदादा 11 मांगरोळ या टीमनं. गोलंदाज रोशन पाटील यांनी. अजून एक चेंडू डॉट आला. 1000 असेल बघा. 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. मांगरोळ गावचे कार्यसम्राट, सरपंच आणि शाखा प्रमुख रविदादा पाटील यांच्याकडून गोलंदाज रोशन पाटील साठी 1000 रुपयांचं पारितोषिक. शेवटचा चेंडू शिल्लक आणि मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावरती यावेळेस स्वर्गीय अविदादा 11 मांगरोळ संघ. आज मांगरोळ संघाचा 40 प्लस त्यानंतर रेग्युलरचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल रोशन. आणि येस मॅच फिनिश. सामना जिंकलाय. तब्बल आपण पाहिलं 5 चेंडू डॉट फेकलेत. पहिल्या बॉलवरती चौकार आणि तदनंतरचे 5 चेंडू डॉट आणि सामना जिंकलाय स्वर्गीय अविदादा 11 मांगरोळ टीमनं. अभिनंदन टीमचं. आदरणीय पडवल साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. बालराम पाटील साहेबांच्या